सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न. तारीख टाकली आजची. पहिला प्रश्न. महेशने बँकेत 2,10,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवले. महेशने बँकेत 2,10,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवले. 2,10,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवले. मुदती अंती म्हणजे मुदतीनंतर. काय शब्द वापरला आहे? मुदती अंती. म्हणजे मग तुम्हाला समजायला नको त्याचा अर्थ म्हणून असा शब्द असं मी वापरू शकत होता. मुदतीनंतर. मुदती अंती त्याला 3,36,000 रुपये मिळाले. मुदती अंती त्याला 3,36,000 रुपये मिळाले. तर व्याजाचा दर किती होता? बस तेच बाकी होता आपलं. तो पहिलाच प्रश्न परीक्षेत विचारला. व्याजाचा दर काढणे. व्याजाचा दर काढणे. महेशने बँकेत 2,10,000 रुपये ठेवले 5 वर्षासाठी. बरोबर. मग 5 वर्षानंतर त्याला किती रक्कम भेटली? 3,36,000. बरोबर. तर मग व्याजाचा दर किती? मुद्दल किती आहे? 2,10,000. मग 3,36,000 आहे काय? व्याज. रास किती वर्षानंतरची? 5 वर्षानंतरची. रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल इज इक्वल टू व्याज. काल शिकले ना आपण? 5 वर्षाच्या रास मधून 3 वर्षाची रास वजा केली तर आपल्याला काय भेटत होतं? व्याज. मुद्दल वाढतं का? नाही. मुद्दल तेवढं राहतं. 3,36 - 2,10 1,26. त्या 2,10,000 1,26,000 रुपये आपल्याला काय भेटलं रे? व्याज. किती? 1,26,000. 1,26,000 व्याज भेटलं. इथपर्यंत आले सगळे? हा. मग आता हे 1,26,000 व्याज किती वर्षाचं आहे रे? टाक मग भागिले 5. 1,26,000 भागिले 5. 1,26,000 भागिले 5 केला का? 1,26,000 भागिले 5 किती आलं? लिहू. तिथं लिहू. 25,200 हे एका वर्षाचे व्याज आहे. 25,200 हे एका वर्षाचे व्याज आहे. ओमकार कळलं का? मी जे बोलतोय ते समजतंय का? किती आलं? बरोबर आला का? 25,200 पर्यंत आलं ना? हा. मग हे किती वर्षाचं व्याज काढलं आपण? व्याज कशावर भेटतं? व्याज कशावर भेटतं? मुद्दलावर. मुद्दल किती आपलं? बस 2,10,000 व्याज किती भेटलं रे? 25,200 कर गुणिले 100. गुणिले 100 तुला टक्केवारी भेटून जाईल. 25,200 रुपये कोणत्या रकमेवर?
मुद्दलावर कोणत्या रकमेवर खरेदी किंमतवर गुणिले 100 टक्के काढा. किती आले करा 12% झालं. व्याजाचा दर 12%. एकदम IMP गणित. IMP लिहून घ्या. किती फिरले आपण? आलं का 12%? सगळ्यांनी बोर्डवर पहा. गणित वाचा. 2 वेळा गणित वाचा. मनातल्या मनात 2 वेळा गणित वाचा. मग मी कोणाला बी उभं करीन त्याला गणित विचारेन. एक जण कमी आहे तुमच्यात. हा कोणाला जमलं रे गणित? मी सांगायच्या अगोदर जमलं होतं ना? हा पहा मग. कोण येतो? महेश. महेशने 2,10,000 रुपये बँकेत ठेवले. महेशने 2,10,000 रुपये बँकेत ठेवले. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. 5 वर्षाच्या मुदतीनंतर महेशला मिळाले 3,36,000. किती भेटले रे? 3,36,000. म्हणजे त्यानं 2 ठेवले होते. 3,36,000 कस काय झाले कोण सांगतं? हे 2,10,000 चे 3,36,000 झाले कसे? कोण सांगतं? पटकन पटकन एकदम जल जमताय त्यांनी. बँकेत पैसे ठेवल्यावर वाढता ना, मग कस काय वाढतील ते? जादू थोडी होईल. आपलं उत्तर काय पाहिजे सर? बँकेत पैसे ठेवले तर व्याज भेटलं त्याच्यामुळे पैसे वाढता. म्हणजे तेवढं बी नॉलेज नाही तुम्हाला. 2,10,000 चे 3,36,000 झाले. मग आता आपण काय विचार करू? किती वाढले आपले? काय विचार करू आपण? बस मोठ्या रकमेतून लहान रक्कम कमी करायची. रास वजा मुद्दल. रास वजा करायचं. 0 0 0 6 3 1 गेला 2 आणि 3 2 गेला 1. 1,26,000 रुपये आपल्याला व्याज भेटलं. बरोबर का? 1,26,000 रुपये आपल्याला व्याज भेटलं. कोणत्या रक्कमवर? 2,10,000 वर. मग तुम्ही असं बी करू शकता. 1,26,000 भागिले 2,10,000. पण उत्तर किती येईल? 60. उत्तर किती येईल? 60. मग हे जी अमाऊंट आहे ही 5 वर्षाची अमाऊंट आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून उत्तर किती येईल? 60. मग त्या 60 ला परत 5 वर्षाचे 60%. तर एका वर्षाचे किती? 12%. ते आपण काही करणार नाही. हे 1,26,000 किती वर्षाचं व्याज आहे रे? 5 वर्षाचं. मग आपल्याला काय करणं पडेल? एका वर्षाचं काढावं लागेल. 5 दुनी 2 उरले. 5 5 1 उरला. 5 दुनी 5 0 5 0. मग 25,200 रुपये. 25,200 रुपये हे एका वर्षाचं व्याज भेटलं. एका वर्षाचं व्याज किती? 25,200 रुपये. कोणत्या रकमेवर? 2,10,000 वर. आणि आपल्याला व्याजाचा दर टक्क्यात पाहिजे म्हणून गुणिले 100. 1 2 1 2 1 2 1 2. 21 एक उरले. 21 दुनी 12% व्याजाचा दर. किती आला? 12% व्याजाचा दर. चला पुढचा प्रश्न लिहून घ्या. ज्याला जमलं नाही त्याने. ज्याला जमलं नाही त्याने लिहून घ्या. लिहून काही फायदा झाला पाहिजे. फक्त आपण लिहितोय आपल्याला समजतंय का? जर आपल्याला समजत असेल तर ते लिहिलेलाचा फायदा आहे. तुम्ही नुसतं लिहून घेताय आणि लक्षात येत नाही, काहीच फायद्याचं नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला जी गोष्ट समजते तिच्यात आपला फायदा आहे. 2 नंबरचं गणित. एका रकमेची दशादशे 10 दराने 3 वर्षांनी एका रकमेची दशादशे 10 दराने आला का रे 10%? 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने
चक्रवाढ व्याजाने 6,655 6555 रुपये 6555 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. तर ती रक्कम काढा. ऑप्शन 1 नंबर ऑप्शन 15,500, 2 4,500, 3 5,000, 4 4,250. 15,500, 4,500, 5,000, 4,250. हे पुसू का? एका रकमेची दशदशे 10,000 3 वर्षाने चक्रवाढ व्याजाने 6655 म्हणजे 6,655 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. कोण सांगतं? काय विचारलंय गणितात? काय काढायचं आहे? काय काढायचं आहे? हा हा तिकडे मुद्दल काढायची म्हणजे 100% अमाऊंट काढायची. पण आता 100% अमाऊंट काढायची, पण ते तेवढं सोपं नाहीये. कारण हे कोणतं व्याज आहे? हा, म्हणून जी दिलेली रास आहे ते किती टक्के आपल्याला माहिती नाही, कारण ते व्याजावर व्याज होतं. म्हणून काय उचलायचं? ऑप्शन उचलायचं. आता 6,655 झाली आहे, बरोबर का? मग 15,500 तर राहणार नाही का अरे 15,500 पेक्षा व्याज टाकीस मग ते अजून वाढलं असतं, म्हणून 15,500 तर उडलं गेलं का? अजून काय उरलं रे? 4,250. सगळ्यात छोटी अमाऊंट उरली. आता उत्तर आहे एक तर 4,500 किंवा 5,000. अशा कंडिशन मध्ये काय करायचं? ज्याच्यावर जास्त शून्य आहे ती अमाऊंट आपली मुद्दल मानायची. मग मी मानली 5,000. 5,000 वर 10%, हे झालं पहिलं वर्ष. किती वर्ष आहे रे टोटल? 3 वर्ष आहे ना, झाले 5,500. दुसऱ्या वर्षी परत 10%, हे तर कालच झालं आपलं. 2 वर्षामध्ये तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर समजेल. 500 550 झालं ना काल. हे 5 5 आणि 5 10, आजच्याले 1 5 आणि 1. तिसऱ्या वर्षी परत 10%, 605. आणि 3 वर्षाची रास किती होते याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बेरीज. 5 6 6 आली 6655. म्हणजेच ती अमाऊंट काय रे? म्हणजे आता खालचं दिलेलं आहे, वरचं काढा. सरळ कसं असतं? वरचं दिलेलं आहे, खालचं काढा. पण आता हे खालचं रास दिलेली आहे. आता इथं लक्ष दे रे. हे पहिल्या वर्षाचं व्याज, हे दुसऱ्या वर्षाचं व्याज, हे तिसऱ्या वर्षाचं व्याज, या तिन्ही व्याजांची टोटल मारली तर एकूण चक्रवाढ व्याज. एकूण ही पहिल्या वर्षाची रास 5,500, 6,050 दुसऱ्या वर्षाची रास आणि 6655 तिसऱ्या वर्षाची. मग याच्यावरून गणित बनवलं त्यांना. जर 3 वर्षाची रास 6655 असेल, व्याजाचा दर 10% असेल, तर ती रक्कम काढा. ती रक्कम आहे 5,000. आलं? कोणाकोणाचं आलं? 3 8 9 11 नाही जमा? अभी समजा क्या? काही गणितांचे उत्तर तुम्हाला ऑप्शन वडूनच घ्यावे लागतील. विदाउट ऑप्शन कोणी काढून दाखवतं का रे भाऊ? येईन का? ते टक्के पॉइंट मध्ये चालले जातील, बरोबर आहे की नाही? कारण 100चे 110 होतील, 110चे मग 121% होतील. मग 121% अमाऊंट पकडावी लागेल आपल्याला तिले. हे बाय, आता ही अमाऊंट 110% झाली, मग 121% झाली, मग हे 121च्या 10% परत, म्हणजे 133.10. मग तू म्हणशील 6655 ही अमाऊंट 133.10 आहे, तर 100% किती? मग ते वाढत जाईल, बरोबर आहे की नाही? पण हेच गणित जर सरळ व्याजाचं असतं तर आपण काय पकडलं असतं रे? 6655 ही रक्कम किती? 130 10 20 30 सरळ व्याजाने असती तर 130% आहे तर 100% किती? मग ते आपल्याला बी ऑप्शनचं बी जमलं असतं. जमीन चाल त्याच्यासाठीच ते गणित घेताय आपण. 3 नंबरचं गणित. एका रकमेच्या
चक्रवाढ व्याज व सरळ व्याजामधील फरक एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 5% दराने 5% दराने 2 वर्षासाठी 5% दराने 2 वर्षासाठी 250 रुपये आहे. 250 रुपये आहे. तर ती रक्कम किती? रक्कम म्हणजे काय रे? मुद्दल. पहिला प्रश्न वाचा, मग मी तुम्हाला ऑप्शन देईन. पहिला प्रश्न वाचा तुम्ही एक वेळा. एका रकमेच्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामध्ये फरक 5% दराने 2 वर्षासाठी 250 आहे. तर ती रक्कम किती? काढतं कोणी विदाउट ऑप्शन? काढतं का कोणी? काढायचं आहे कोणाला? 2500. जर मी ऑप्शन दिले नाही तर काय होईल? उत्तर येईन पण चुकीचं येईन. का बरं? कारण ती अमाऊंट चेंज होत राहील. अशा भरपूर अमाऊंट आहे की ज्यांच्या सरळ व्याज आणि चक्रवाढ मधला फरक 250 रुपये. त्याच्यामुळे जे ऑप्शन मध्ये दिलंय ते उत्तर द्यायला पाहिजे. घ्या ऑप्शन नंबर 1, 1 लाख. 1 लाख. 2 नंबर 80,000. 3 नंबर 40,000. 4 नंबर 1,20,000. 1,20,000. आता शोधा. लक्षात ठेव रे, ज्या अमाऊंट मध्ये जास्त शून्य आहेत ती पहिले यूज करायची. आणि जर समजा शून्याचा काही संबंध नसेल तर ऑप्शन नंबर 4 पासून सुरुवात करायची. आता सगळ्यात जास्त शून्य कोणत्या रकमेमध्ये दिसताय रे तुले? मग 1 लाखाचं 2 वर्षाचं सरळ व्याज काढ, 1 लाखाचं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढ आणि दोन्हींची वजाबाकी कर. चाल, सरळ व्याज काढ पहिले 1 लाखाचं 2 वर्षाचं. 1 लाखावर 5%, 5,000. 10% 10,000. 5% 5,000. पहिल्या वर्षी 5,000 तर दुसऱ्या वर्षी बी 5,000. 5 आणि 5 10. सरळ व्याज किती रे? 10,000. 1 लाखावर 2 वर्षाचं 5% दराने 10,000 आलं. कोणतं? सरळ व्याज. आता 1 लाखावर 5% दराने चक्री काढ. पहिल्या वर्षी दोन्ही सारखे राहता, लिहून घेतलंय आपण. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज कसं राहतं रे? सारखं राहतं. मग इकडे 5,000. 1,05,000. 1,05,000 वर परत 5%. किती रे? 5,250. 5,250. सरळ व्याज किती आलं? 10,000. चक्री किती आलं? 10,250. वजाबाकी करायची. बस आपल्याला 250 फरक पाहिजे होता. नाही समजलं? मागे त्याच्यासाठी तोंडी उत्तर येणं काय गरजेचं आहे भाऊ. लक्ष दे. एक अमाऊंट आहे, ती अमाऊंट 2 पद्धतीने कॅल्क्युलेट झाली आहे. एक सरळ व्याजाने आणि दुसरी चक्रवाढ. एक अमाऊंट आहे जे की मुद्दल आहे, ते 2 पद्धतीने काउंट झाली, सरळ व्याजाने आणि चक्रवाढ व्याजाने. त्या अमाऊंटचा व्याजाचा दर आहे 5%. त्या अमाऊंटचा व्याजाचा दर आहे 5% आणि त्याची मुदत आहे 2 वर्ष. त्याची मुदत आहे 2 वर्ष. तर ती अमाऊंट कोणती? आता जादू तर होणार नाही. दिलेल्या ऑप्शन मधून एक अमाऊंट उचलायची आपल्याला. मग मी एक अमाऊंट उचलली.
पण अमाऊंट उचलताना आता 4 ऑप्शन आहे. तू जर 4 ऑप्शन ट्राय केले, एका ऑप्शनले 30 सेकंद जरी पकडले तर 4 ऑप्शन वापरत वापरत ते 2 मिनिटं जातील. किती? 2 मिनिटं ना. आपल्याला 53 सेकंदचा टाइम आहे फक्त. म्हणजे आपले 2 ऑप्शन चुकले की 2 मिनिटं गेले. बरोबर आहे का? एक चांगला विद्यार्थी असेल तर ऍव्हरेजचं तर कामच नाही. मग आता आपल्याला अशी अमाऊंट उचलायची आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शून्य आहे. मग 4 ऑप्शन पहा ते 4 ऑप्शन सगळ्यात जास्त शून्य कोणत्या अमाऊंट मध्ये? 1 लाखामध्ये. मग आपण ती अमाऊंट मानली. उत्तर आहे का ते? मानली फक्त. मग इकडे मानली किती? मुद्दल 1 लाख आहे, इकडे बी मानावी लागेल 1 लाख आहे. व्याजाचा दर दोघींसाठी 5%. आता आपण कालच लिहून घेतलं की सरळ व्याज असो का चक्रवाढ व्याज असो, दोन्हींमध्ये पहिल्या वर्षी व्याज हे सारखंच राहतं. मग तूच सांग, 1 लाखाचे 10% किती? 1 लाखाचे 10% किती? पण 10% का? मग 5% किती? मग इकडे 5,000, इकडे बी 5,000. टोटल झाली 1,05,000. टोटल झाली 1,05,000. पण हे झालं 1 वर्षाचं. आपल्याला पाहिजे 2 वर्षाचं. सरळ व्याज मध्ये व्याज हे दरवर्षी सारखं राहतं. सरळ व्याज मध्ये व्याज हे दरवर्षी सारखं राहतं. पहिल्या वर्षी 5,000 तर दुसऱ्या वर्षी बी 5,000. पहिल्या वर्षी 5,000 तर दुसऱ्या वर्षी बी 5,000. 1 आणि 2 5 5. मग सरळ व्याज झालं आपलं 10,000. 2 वर्षाचं सरळ व्याज झालं आपलं 10,000. कोणाकोणाला समजतंय? सरळ व्याज दरवर्षी सारखं राहतं. चक्रवाढ व्याज हे दरवर्षी चेंज होत राहतं. ते व्याजावर व्याज असतं. पहिल्या वर्षी 1 लाखावर 5% 5,000 झालते. आता जे व्याज लागेल ते कोणत्या अमाऊंटवर लागेल? आता ह्या 1,05,000च्या 5% आपल्याला काढावं लागतील. 1,05,000 चे 5%. 1 2 1 2 काय काय उरलं रे? 1,050 गुणिले 5. 5 शून्य 5 5 अच्छाले 5 शून्य 0 अधिक 2 5 1 5,250. पहिल्या वर्षी व्याज 5,000, दुसऱ्या वर्षी व्याज 5 आणि 5 10,000. 10,250. त्या दोन्हींच्या व्याजामधील फरक 250 रुपये आला पाहिजे. गणितात वाच. त्या दोघींच्या व्याजामधील फरक किती आहे? 250 रुपये. म्हणजेच आपण मानलेली अमाऊंट बरोबर आहे. 10,000 मधून 10,000 गेले 0. 250 उरतील. फरक आला ना? 250 फरक पाहिजे होता त्याला. वाचते ते 250 रुपये आहे. चक्रवाढ व्याज व सरळ व्याजामधील फरक 250 रुपये आहे. आला का 250? तर ती रक्कम किती? ती रक्कम किती? मग 1 लाख. कोणाकोणाचं 1 लाख आलं? आता अगोदर उत्तर आलं नव्हतं, पण आता मी समजावल्यावर समजलं. असं किती लोक आहे? 2. असं कोणी बी हातवारे करायचं नाही बरं. मी उत्तर विचारी घेईन लगेच. अगोदर 1 लाख अमाऊंट उत्तर आलं नव्हतं, पण आता मी समजवलं. त्या समजल्यावर त्याला समजलं की हा आता मला समजलं. असे किती लोक आहे? 1 2 3 4. तुला समजलं का बावड्या? 5. चेतन समजलं. मग आता जो 4 नंबरचा ऑप्शन आहे आता आपला, त्या 4 नंबरचा ऑप्शन उचला आणि मला फरक काढी दाखवा तुम्ही सगळे. आला का तुमच्या लक्षात? हा, मग तुम्ही मला फरक काढून दाखवा आता. ज्यांनी हातवरती केलं होतं ते. 4 नंबरच्या ऑप्शनला आपली मूळ रक्कम मानायची आणि 2 वर्षाचा फरक काढून दाखवा. ही तुम्ही पाहिलं तर चालेल सरनं कसं केलंय. काढ ना. तुझ्याकडे मोबाईल आहे. आपण शेकडेवारीचं लेक्चर टाकलंय 1 नंबरचं. शेकडेवारी भाग 1. तुला शेकडे नाही टक्केवारी काढता येत नाही ना.
मग ते लेक्चर तू पाहिलं पाहिजे. शेकडेवारीचा टक्के कसे काढता, मग हे समजलं नाही मग तेव्हा विचारलं पाहिजे तुला काय. आता पहिल्या मुद्दा तुला काय नाही समजलं ते सांग. इकडचं हे चक्रवाढ व्याज ना, आपण कालच तर शिकले चक्रवाढ व्याज. तू होमवर्कच केला नाही, कामात होती. मागचं करत करत त्याच दिवशी ते झालं पाहिजे ना, म्हणून तर लोक रोज होमवर्क करी येतात. मग मागचं होतं पण पुढचं सरसपाटी जात ना, रोज होमवर्क झाला पाहिजे. हा तुला तेव्हा समजलं नव्हतं का, मग तू का भात वरती करते. ज्यांना पहिले समजलं होतं पण हे पहिले समजलं नव्हतं, पण आता मी एक्सप्लेन केल्यावर समजलं की काय आहे. हा तुला समजलं नव्हतं का तेव्हा. हा 300 किती करेक्ट 300, पण आपल्याला 250 पाहिजे, बरोबर आहे की नाही. आपल्याला गणितामध्ये जर त्याने म्हटलं असतं की मला फरक 300 रुपये पाहिजे, तर उत्तर काय आलं असतं 1,20,000. समजताय आता. असं उचल आलं का रे ओंकार, काढ ना फटाफट. 1,20,000च्या 5%, पहिल्या वर्षी 6,000, दुसऱ्या वर्षी बी 6,000, 6 12,000 सरळ व्याजनं. तिकडे परत 1,20,000च्या 5% 6,000, हे झाले 1,26,000. करेक्ट 300. चला मग म्हणजे जमतंय. हे झालेले गणित आज लगेच सोडवा. हा 300 आलं ना, मग आता चेक करी पाहायचं आपलं की लिहा लिहा. आणि ज्या दिवशी आपल्याला वाटतंय की हे समजलं नाही मला, त्या दिवसाचं लेक्चर पहा. समजतंय की नाही. लेक्चर पाहिजे बी नाही समजलं तर मग मला विचारा. आता आज मी सरळ व्याजचं आज नाही टाकलं, काल सरळ व्याजचं लेक्चर टाकलेलं आहे. सगळ्यांनी सरळ व्याज आणि चक्रवाढ हे लेक्चर पाहून या. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचं लेक्चर भेटून जाईल. समजतंय का. सरळ व्याज आणि चक्रवाढचं लेक्चर तुमच्याकडे राहील. दोन्ही लेक्चर पहा, म्हणजे उद्या आपण जे गणित घेणारे येणारे त्याच्यात तुमचा परफॉर्मन्स येईल. समजतंय. एकदा नाही समजलं तर 10 वेळा पाहायचं ते लेक्चर. असा बी जरी कामा मोबाईलची वरता आपण लेक्चर पाहायला काय होईल. बाकी तुमची इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमच्या शाळेत सुविचार शिकवायचे नाही का, मग मी अर्ध बोलला अर्ध तुमनं बोलायचं. इच्छा असेल तर, आणि इच्छा नसेल तर काहीच दिसत नाही. मग 500 रुपये मुद्दलाची, 500 रुपये मुद्दलाची. चाल दे फटाफट. 10 रुपये सरळ व्याजाने. 500 रुपये मुद्दलाची 10 रुपये सरळ व्याजाने. दाम दुप्पट होण्यास हात वरती करायचा नाही. किती वर्ष लागतील. 500 रुपये मुद्दलाची 10 रुपये 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील. असं झालं त्याने हातवरती करायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. व्हेरी गुड. पेनाला हात लावायची गरज होती का. दाम दुप्पट म्हणजे किती. बस दिसता 200 पण राहता. दाम दुप्पट म्हणजे 100. 100 भागिले व्याजाचा दर. 100 भागिले 10. 10 10 100. उत्तर 10 वर्ष लागतील. विषय खतम. 10 वर्ष लागतील. आलं दाम दुप्पटचं गणित. पालघर पोलीस 2024 प्रश्न आहे. समजते. नेक्स्ट. स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेव ठेवली. स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेव ठेवली. लोक बँकेत पैसे का बरं ठेवतात रे.
कोण सांगत? एकदम सिंपल उत्तर काय राहील? आता काय ना, भरपूर लोक उत्तर देतात, पण उत्तर मला असं कम्फर्टेबल, तुम्ही विचार करायचा त्या उत्तराबद्दल. लोक बँकेत पैसे का बरं ठेवतात? मग उत्तर असं द्यायचं की समोरच्याला असं वाटलं नॉलेजेबल माणूस आहे, सर पैसे वाढले पाहिजे म्हणून. बँकेत त्यानं पैसे वाढता ना. बँक गिंक माहिती नाही तुम्हाला काही? बँक काय माहित नाही? हा, हात वरती करून बँकांचे नाव सांगा रे, किती बँका माहिती तुम्हाला? पाहू आपण, प्रत्येकाने एक एक टाक्याचा. बाकीच्या हात खाले त्यांना बँक बँक काय राहते बँक? बाकीच्या बाजूच्या सांगताय तू हे सांगतो. मला असे लोक पाहायचे होते की ज्यांना बँकेचं नाव माहिती आहे. हा, ओमकार सांगेल. शाबास. हा 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 हा. तिला एसबीआय समजलं नाही, ती काय सांगते भारतीय स्टेट बँक. अरे एसबीआय म्हणजे स्टेट. हा, तुम्ही सांगा बरं, तुम्हाला माहिती? सेंट्रल बँक. अजून झालं एसबीआय. आता नाही माहिती? हा हा. 50-100 बँका निघतील, समजतंय ना? जळगावच्या जळगाव मध्ये किती बँका निघतील? 50. किती? प्रत्येक बँकेचं नाव वेगळं, समजतंय ना? मग ह्या एवढ्या सगळ्या बँका ओपन झाल्या, बरोबर आहे की नाही? कशासाठी? लोक काय करतात, बँकेत पैसे ठेवतात की त्या पैशांची वाढ झाली पाहिजे. त्या पैशांची वाढ कशी होते? बँक त्याच्यावर काय देते रे? व्याज देते. दुसरं, बँकेत पैसे ठेवल्यावर बँकेचं काही बी हो, आपले पैसे आपल्याला भेटेल याची सेफ्टी राहते, बरोबर आहे की नाही? तुम्ही एखाद्या नातेवाईकाचे घरी पैसे ठेवले, ते भेटायची गॅरंटी राहते का? गॅरंटी राहते का? तो जर गेला तर त्याचे पोरं काय सांगितले आता, कवा ठेवल ते तुम्ही? पर बँकेत पैसे ठेवल्याबरोबर आपल्याला पुस्तक भेटतं, पुस्तकामध्ये एंट्री राहते आणि मोबाईलवर मेसेज बी येतो, बरोबर आहे की नाही? बँक काही माहित नाही सर आम्हाला तर अकॅडमी समजी राहिली आहे. आम्ही तर पैसे टाकले ते कमी होत आहे उलट. अकॅडमीत पैसे टाकले, पैसे कमी होत आहे. बँक थोडी मग. अरे पैसे जरी तुमचे कमी होत राहिले तरी तुम्ही हुशार होताय ना. अरे बँकेत पैसे ठेवल्यावर पैसे वाढताय, तुम्ही कमी होताय, बरोबर आहे की नाही? मग बँकेत पैसा याच्यासाठी ठेवला जातो की वाढ होईल. मग बँकेत पैसे ठेवण्याचे 2 प्रकार, एक सेविंग, एक फिक्स. सेविंगचे पैसे आपण रोज टाकू शकता, रोज काढू शकता. फिक्सचे पैसे एकदाच टाकले जातात आणि काही काळानंतर. हा, मग त्याच्यावर प्रश्न विचारू आपण आता. बँकेत पैसे ठेवण्याचे प्रकार किती? शाबास. किती रे? पहिलं सेविंग, दुसरं फिक्स, तिसरं करंट अकाउंट आणि 4 रिकरिंग अकाउंट. हा, लक्षात ठेवा भाऊ, भरतीले प्रश्न आहे म्हणून घेतोय मी, बँकेत कामाला आहे म्हणून नाही. हा, अरे विसरला, बँकेत नाही मिळाला. ए बाय, पहिलं राहतो तुझ्या सेविंग है ना, दुसरा राहतो तुझ्या फिक्स्ड, तिसरं राहतो तुझ्या करंट आणि चौथं राहतं आवर्तक, रिकरिंग म्हणजेच आवर्तक. आता या 4 फरक सांगतो तुले. सेव्हिंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, आपल्या आई वडिलांचे सगळ्यांचे खाते राहतात बाय. पेन्शनचं खातं राहतं, त्याच्यानंतर लाडकी बहीणचं खातं राहतं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं खातं राहतं. एक जनरल माणूस ज्याचं खातं राहतं सेव्हिंग अकाउंट, ज्याच्यात तो पैसे टाकतो काढतो, याला म्हणतात सेव्हिंग. हे सगळ्यांचं राहतं, सगळ्यांचं. फिक्स्ड अकाउंट म्हणजे काय? यामध्ये एक मोठी अमाऊंट टाकली जाते आणि त्या अमाऊंटवर आपल्याला बँक
या सेव्हिंग पेक्षा जास्त व्याज देते. सेव्हिंगला व्याज आहे 2.80%. किती? 2.80%. फिक्सले व्याज आहे 7%. मग तू सांग, तू याच्यात पैसे ठेवशील का याच्यात? तुला टक्के समजत असेल तर ठीक, तू बिनाकली ढोर असेल तर तू 2.5 ठेवशील. 2 जास्त का 7? आता बोलले सगळेजण 2 जास्त का 7? मग हे जर तुला 10 रुपये ठेवणे तर मग तू काय करशील? सेव्हिंग मध्ये टाकशील. पण जर तुला 10 लाख रुपये ठेवणे तर तू काय करशील? फिक्स मध्ये टाकशील. बरोबर आहे की नाही? तिसरं राहतं करंट अकाउंट. हे अकाउंट कोणासाठी राहतं? आता मराठीमध्ये याला चालू अकाउंट म्हणतात. हे अकाउंट राहतं दुकानदार, व्यापारी या लोकांसाठी, ज्यांचे रोजचे व्यवहार राहतात. रोजचे व्यवहार. सेव्हिंग मध्ये आपण फक्त महिन्यातून 4 वेळा व्यवहार करू शकतो. किती वेळा? आणि फिक्स मध्ये तर आपण एकदा टाकले की वर्षभरानंतरच ते पैसे काढू शकतो किंवा मग त्यालाच परत वाढवू शकतो. पण करंट अकाउंट असं आहे की तुम्ही रोजच्या रोज 30चे 30 दिवस तुम्ही 60 दारवी बँकेत गेले, 30 दिवसामधून 60 वेळा बँकेत गेले तरी बी चालेल. तो म्हणणार नाही काय घडी घडी येतोय बँकेत, तो म्हणणार नाही. पण सेव्हिंग वाला जर 4-5 वेळा त्याला दिसला की लगेच तो म्हणतो का हो तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे, असं 4च वेळा अलाउड आहे तुम्हाला पैसे टाकणं किंवा काढणं, रोज नाही येऊ शकता तुम्ही. करंट मध्ये तुम्ही रोज, आता रोज मग काय, आता समजा एखादी दुकानदार आहे, किराणाचा दुकानदार आहे, मग त्या किराणा मालावाला त्याचा रोजचा धंदा 1 लाख रुपये होतो. बरोबर आहे की नाही? मग तो रोज जर 1 लाख रुपये कमवतो, मग तो रोज 1 लाख रुपये घरी घेत जाईल का कपाटात ठेवले? मग ते 1 लाख रुपये तो करंट अकाउंट मध्ये टाकतो. सकाळी उठतो, परत काढतो, दुकानात येतो, असं चालतं. मग दुसऱ्या दिवशी परत 1 लाख कमवतो, परत टाकतो, मग ते बाकीचे राहू देतो, बाकीचे काढून आणतो. जे रोजचे व्यवहार राहतात त्याचे करंट अकाउंट. समजलं का? आणि चौथं राहतं आवर्तक खातं. आवर्तक खातं म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट, जे दर महिन्याला आपण टाकतो. जसं आपण आता पोस्टात पैसे टाकतो ना. सुकन्या समृद्धी योजना माहिती आहे कोणासाठी आहे? कोणासाठी सुकन्या समृद्धी योजना? मुलींसाठीची योजना आहे. जे आता समजा 1 वर्षाचं तुमचं बाळ असेल किंवा ती झाल्यानंतर तुम्ही दर महिन्याला काही अमाऊंट त्याच्यात टाकता. आता मी आमच्या दीदीचे 1000 रुपये टाकतो दर महिन्याला. मग ते पैसे दिले ती जेव्हा 18 वर्षाची होईल तेव्हा भेटतील. लॉक इन पिरियड किती त्याचा? 18 वर्ष. म्हणजे याचा 18 वर्ष नाही राहत, जो तो ज्याच्या त्या हिशोबाने पैसे टाकतो दर महिन्याला. फिक्स अकाउंट आणि आवर्तक अकाउंट दोन्हींचं काय राहतं? व्याज दर सारखा राहतो. मग सर असे वेगवेगळे का केले? आता आजच माझ्याकडे 10 लाख रुपये का? 10 लाख रुपये आता आहे का? असते तर मी फिक्स मध्ये टाकता, पण आता नाहीये. पण मग मी दर महिन्याला काय करीन? 5-5 हजार रुपये टाकेन. समजताय का? मग 1 वर्षाचे किती होतील? 60,000. 1 वर्षाचे किती? 2 वर्षाचे 21, 3 वर्षाला 81, 4 वर्षात 240. मग एका दिवशी मी 10 लाखापर्यंत जाईल. पण मला व्याजबी हे पाहिजे, व्याजबी हेच पाहिजे, आणि माझ्याकडे पैसे बी कमी. आता माझ्याकडे 5,000 रुपये, पण मला व्याज हेच पाहिजे. तर मग मी काय करेन? आवर्तक मध्ये सांगेन. त्याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट, इंग्लिश मध्ये रिकरिंग डिपॉझिट. मग असे लोक पैसे समोरतात. जसं आता जुन्या काळात आपल्या घरचे काय करायचे? पैसे आले थोडेसे की सोनं घ्यायचे, है की नाही? सोनं घ्यायचे. सोनं घेणं आणि आरडी करणं सारखंच आहे. सोन्याची किंमत वाढते, तसं आरडी वर बी आपल्याला काय भेटतं? व्याज भेटतं. आता खेडेगावात लोक आहे ना आरड्या काढतात. तुम्ही जर खेड्यामध्ये असाल तर तुम्हाला समजेल. पिवळ्या कलरची एक स्लिप राहते, ती स्लिप ते भरता आणि लगेच दर महिन्याला ते पैसे टाकता. दर महिन्याले म्हणजे काय म्हणता याला? बचतीची सवय. काय म्हणता याले? बचतीची सवय. जर तुमचं एखादी बँक अकाउंट नसेल तर तुम्ही येडे तुम्ही. म्हणून आता पहिलीचा पोरगा असो का 10वी पर्यंत तो असो, त्याचं बँक अकाउंट बँकेमध्ये फुकट उघडलं जातं. 0. विद्यार्थ्यांना 0 बॅलन्स अकाउंट आहे. 0 बॅलन्स. आणि अगोदर एक 0 बॅलन्सचं अकाउंट आलं होतं. कोणतं रे? जनधन योजना. जनधन योजना माहितीये का? जनधन, त्याच्यावर प्रश्न येतो. केव्हा चालू झालंय जनधन? 2014. तारीख बी पाठवायचे. 15 ऑगस्ट 2014 जनधन योजनेची सुरुवात झाली होती. त्या जनधन योजनेमध्ये भारतात
कोणताही व्यक्ती असो तो बँकेत जाईन, त्याचा आधार कार्ड पॅन कार्ड देईन, बँकवाले त्याचं खातं उघडतील. किती मध्ये? 0 मध्ये. एकही रुपया त्याच्याकडून घ्या. मग मी 4 खाते उघडले होते, 4 बँकांमध्ये 4 खाते, 0 बॅलन्स. मग असं आहे. तुमचं आहे का नाही? तुम्हाला अजून एक गोष्ट, आता तुम्ही आपले माणसं आहे म्हणून सांगतो. तुम्ही एक सवय लावायची. काय लावायची? की मी दर महिन्याला 100 रुपये माझ्या बँकेच्या खात्यात टाकेन. किती? त्याचा फायदा असा होतो की जेव्हा मी कॉलेज लाईफला होते तेव्हा एक पोरगा असं काम करायचा. तो एक सिंधी समाजाचा पोरगा, आमचा मित्र होता. आमच्या बँकेचे अकाउंट बी नाही, त्याचं बँकेचं अकाउंट. त्याला सवय होती की तो दर महिन्याला त्याच्या बँकेच्या अकाउंट मध्ये 500 रुपये टाकायचा. आणि जसा तो आमच्यामध्ये 11वी मध्ये होता की आम्हाला माहिती होतं का दर महिन्याने तो सांगायचा आम्हाला, अरे बँकेत गेला होता का बघा तू रोज बँकेत, असं असं काम होतं. मग त्याच्या वडिलांचं खातं असेल काही तो ऑपरेट करायचा. आणि मग तो स्वतः एक बँक अकाउंट खोललं त्यानं आणि त्याच्यात दर महिन्याला तो 500 रुपये टाकायचा दर महिन्याने. आता तो कुठून टाकत असेल, काय टाकत असेल तुम्हाला माहिती, की एक तर त्याच्या घरचे देत असतील किंवा मग तो काही कुठे कमवत असेल, काही ना काही तर करत असेल, तर 500 रुपये तो टाकायचा. तर जेव्हा आमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं तेव्हा त्याच्या अकाउंटला 5 लाख रुपये होते. किती? आणि आम्ही भिकारी. तिनं काय केलं, ते 500 रुपये टाकून 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 एक अमाऊंट जमा केली. त्या अमाऊंटचं सोनं घेतलं आणि सोनं एवढं वाढलं की त्याच्या अकाउंटला मग ते 5 लाख रुपये होऊन गेले. तर हा नियम तुम्ही घ्या. तुम्ही 500 नको घ्या, 100 रुपये. किती? 100 एका दिवशी. आता बा एका वर्षात तुमचे होऊन जातील 1200 रुपये. समजतंय? मग आता एका वर्षानंतर तुम्ही काही 100च्या लायकीचे नाही राहणार. मग पुढच्या वर्षी 200 करायचे, त्याच्या पुढच्या वर्षी 500 करायचे, मग 1000 करायचे. ही सवय लागते बचतीची. नाही तर आपण काय करतो, जेवढे आले तर प्रत्येकाने एक नियम बनवा आणि खातं नसेल तर खातं उघडा. खातं नसेल तर खातं उघडा. कुठे उघडायचं? तुम्हाला जे पटेल त्या बँकेत उघडा. त्या खात्यामध्ये 1001 रुपये टाका, त्या खात्याचं एटीएम घ्या, त्या खात्याचं फोन पे चालू करा, हे की नाही? त्या खात्याचं तुम्हाला थोडस नॉलेज येईल आणि त्याच्यात काही ना काही दर महिन्याला टाकत राहायचं. समजतंय का? समजतंय का? कोण कोण करीन? आहे ना ऑलरेडी भरपूर लोकांचे, पण काम नाही तिच्यात काही. चलो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक, अच्छा आपण स्वराचा प्रश्न चालू आहे आपला. स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेव ठेवली. 20,000 रुपये ठेव ठेवली तर तिला 7 रुपये दशादशे प्रमाणे, 7 रुपये का म्हणतो तो मुद्दाम आपल्याला फसवण्यासाठी. 7 रुपये दशादशे, आपल्यासाठी महत्वाचा शब्द काय आहे रे? दशादशे. 7 रुपये म्हणजे 7%. समजतंय का? 7 रुपये दशादशे दराने 5 वर्षाने सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल? सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल? तोंडी उत्तर आलं पाहिजे, पण नाही आलं तर तुम्ही पेनाने बी काढू शकता. मुद्दल किती आहे? 20,000. सरळ व्याज आहे 20,000च्या 7%, 1400. 1% 200, बेसाती 14, 1400. एका वर्षाचे 1400 गुणिले 5. सरळ व्याज काढणं आहे ना? हातवरती करून सांगायचं सरळ व्याजाचं सूत्र कोणाकोणाचं पाठ आहे. लिहू, सूत्र लिहू. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. टाक भोवतडी. 20,000 गुणिले 5
गुणिले 7 भागिले 100. काढ उत्तर. उत्तर 7000. किती आलं? नेक्स्ट. 7000 आलं ना? नेक्स्ट. कोणाकोणाचं 7000 आलं? चला पुढे. जे जे होमवर्क न केलेले लोक आहे किंवा ज्यांना ते सूत्र आठवत नाही त्यांच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये. ते मागचे लेक्चर पाहतील ना मग पुढे येतील. योगेशने एका बँकेत 32,000 रुपये योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. वापस किती भेटतील रे त्याले? जोपर्यंत व्याजाचा दर भेटत नाही वापस किती भेटतील आपण सांगू शकतो का? मुदत संपल्यावर त्याला 38,400 परत मिळाले. मुदत संपल्यावर त्याला 38,400 परत मिळाले. तर व्याजाचा दर काढा. तर व्याजाचा दर काढा. व्याजाचा दर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे? पहिले व्याज काढावं लागेल. 32 चे किती झाले? 38,400. 38,400 मायनस 32,000 उत्तर 6,000. 6,400 व्याज किती वर्षाचं? भागिले 2. ते एका वर्षाचं किती? किती रे? 3,200. घे मग 3,200 हे व्याज कोणत्या रकमेवर? 32,000. 3,200 भागिले 32,000 गुणिले 100. 10%. 10%. उत्तर हातवरती करा पटापट. ज्याचं झालं तो बस. ठीक आहे. शाबास. पुढचा प्रश्न. दर साल दर शेकडा 10 दराने. दर साल दर शेकडा 10 दराने 1,000 रुपयाचे सरळ व्याज. 1,000 रुपयाचे सरळ व्याज किती वर्षात? किती वर्षात? 200 रुपये होईल. 200 रुपये होईल. 1,000 रुपयाचे 10% दराने किती वर्षात 200 रुपये सरळ व्याज होईल? तोंडी येईल. 1,000 चे 10% 100. एका वर्षात 100 तर 2 वर्षात? उत्तर 2 वर्ष. 2 वर्ष. आणि मी एकदम स्लो चालतोय भाऊ. 7-8 गणित झाले. पण मग आता जर स्लो चालून चालून जे हुशार पोर आहे त्यांचं नुकसान मी कशाला करू? तुम्ही होमवर्क बी करणार नाही, तुम्ही रोज लेक्चरला बी येणार नाही, तुम्हाला समजत बी नाहीये, कस काय होईल? उत्तर 2 वर्ष. नेक्स्ट. 10,8% दराने 10,8% दराने 9,600 रुपये मुद्दलाचे. 9,600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. सरळ व्याज काढायचे असेल तर सरळ व्याजाचं सूत्र पाठ पाहिजे. काढा. मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर 9,600 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 100.
समीर भाई किती काढतोय? पाडली भाऊ रोज. एवढा टाइम थोडी लागतो. 96 गुणिले 8 गुणिले 3 8 त्रिक 24. 96 गुणिले 24 2304 रुपये. अरे तुमच्याकडे सूत्र आहे, तुमच्याकडे अमाऊंट आहे, तुम्हाला गणित समजतं बी आहे, फक्त तुमचं कॅल्क्युलेशन स्लो आहे. आता कॅल्क्युलेशन स्लो याच्यासाठी की आपले पाडेपाठ नाही. 2304 आलं. नेक्स्ट 4000 रुपये 9% दराने. 4000 रुपये 9% दराने. 3000 रुपये 10% दराने. 3000 रुपये 10% दराने. 5000 रुपये 12% दराने. 5000 रुपये 12% दराने. एकाच वेळी गुंतवले. एकाच वेळी गुंतवले तर 2 वर्षांनी. तर 2 वर्षांनी एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल? तर 2 वर्षांनी एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल? 3 वेगवेगळ्या बँकेत पैसे ठेवले ते ना. पहिले रक्कम ठेवले 4000 रुपये 9%, दुसरे 3000 रुपये 10%, आणि तिसरं 5000 रुपये 12%. व्याज कोणतं विचारलंय रे? सरळ का चक्री? जर सरळ आणि चक्री काही गणितात दिलेलं नसेल तर काय समजायचं? सरळ. जे कठीण आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. 3000 चे 10% 300 आणि 2 वर्षाचे 600 रुपये झाले. 2 वर्षाचे 600 रुपये 3000चं व्याज मिळेल. बाकीचं सोपं सोपं तुम्ही काढा. आता 5000 चे 12% 600 600 1200. 1200 ने 600 1800 आणि 9% दराने 360 आणि 360 720. 1800 आणि 720 2520. पहिली अमाऊंट होती 9000 है ना. पहिली अमाऊंट होती 4000, दुसरी 3000 आणि तिसरी 5000 अशी अमाऊंट होती. आता व्याजाचा दर पहिले 9%, 10%, 12%. बरोबर का? आता हे टक्के एकदम सोपे करण्यासाठी काय करणं पडेल? आपल्याला 2 नियम लक्षात ठेवणे पडतील. एक 10%चा आणि एक 1%चा. 1% जर तुला काढायचा असेल तर 2 शून्य बंद करायचे भाऊ. 1% जर तुला काढायचा असेल तर काय करायचे? 2 शून्य बंद केल्यावर किती दिसत आहे? 1% बरोबर 40. 1% बरोबर तर 9% बरोबर किती? 9 शून्य 9 चौक 300 चे 10 3000 चे 10%. 1% किती रे? 1% किती? गुणिले 12. 12 शून्य 12 पंचे. हे झालं त्यांचं 1 वर्षाचं व्याज. हे झालं त्यांचं 1 वर्षाचं व्याज. मग काय करायचं तू न? याच्यात 360 कर, याच्यात 300, याच्यात 600. बेरीज मार. 300 आणि 300 600 आणि 120 700. 300 आणि 300 600 आणि 600 या तिन्हींची टोटल किती व्याज झाला असं तो विचारतोय. 2520. म्हणून
टक्के आपल्याला काढता आले पाहिजे. 2520 आलं. नेक्स्ट पुढचा प्रश्न. दशादशे 8.5% दराने, दशादशे 8.5% दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळाले. दशादशे 8.5 दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळाले. तर ती रक्कम किती? ऑप्शन 7,200 म्हणजे 7,200, 8,000, 5,500, 6,600. 7,200, 8,000, 5,500, 6,600. 5 महिन्याचं बरं का. सगळ्यात पहिले जास्त झिरो असणारा 8,000 उचलला आपण. हा कर. 8,000 गुणिले 8.5 गुणिले किती रे 5 महिने भागिले 100 गुणिले 12 महिने. काढ बरं किती येतं. 3400 येत आहे. किती 3400 कस काही 600. मग चुकलं. पॉइंट मध्ये जात आहे. मग किती येते उत्तर तर सांग. 8,000 प्रमाणे किती येत आहे व्याज. 8,000 प्रमाणे 8.5% व्याज किती येत आहे. 8,000 गुणिले 5 महिने कर ना. 8,000 गुणिले 8.5 गुणिले 5 भागिले 100 गुणिले 12 किती आलं. किती जात आहे. पॉइंट मध्ये जरी जात असलं तर जात असेल काही. आता पहिला मुद्दा तर ते उत्तर पॉइंट मध्ये जात आहे म्हणजेच आपलं ऑप्शन चुकलं. बरोबर की नाही. कारण आपल्याला करेक्ट 255 रुपये व्याज दिलंय. 255 पॉईंट समथिंग दिलंय का नाही. म्हणजे आपलं 8,000 वालं उत्तर चुकतंय. किती आलं पण 283 आलं ना. म्हणजे 8,000 न जर गेलं तर 283 होत आहे. म्हणजे आपल्याला 8,000 पेक्षा कमी अमाऊंट वापरावी लागेल. मग 8,000 पेक्षा कमी अमाऊंट कोणती रे 7,200. आता जाय 7,200 ना. 7,200 भागिले 8.5. 7,200 गुणिले 8.5 गुणिले 5 महिने 100 भागिले 12 महिने. बरोबर. पॉइंट नंतर एक झिरो खाली. 12 एक 12, 12 सक 0 0 600 आलं. 1 2 1 2 5 एक 5 दुनी 2 एक 2 त्रिक 85 गुणिले 3 255. उत्तर 7,200. नेक्स्ट. खालील पर्यायामध्ये मुद्दल व दराच्या जोड्या दिल्या आहेत. खालील पर्यायामध्ये मुद्दल व दराच्या जोड्या दिल्या आहेत. कोणत्या जोडीचे 1 वर्षाचे व्याज
3200 होणार नाही. कोणत्या जोडीचे 1 वर्षाचे व्याज 3200 होणार नाही? ऑप्शन नंबर 1 80,000 रुपये 4%. 80,000 रुपये 4%. 2 नंबर ऑप्शन 1,60,000 2%. 1,60,000 2%. तिसरं ऑप्शन 40,000 10%. आणि तिसरं 40,000 8%. आता आपल्याला पाहायचं आहे की ह्या ऑप्शन मधून कोणता असं ऑप्शन आहे की ज्याचं 1 वर्षाचं व्याज 3200 होत नाही. पहिला ऑप्शन पाहू. 80,000 चे 4%. 8 चौक 32. 800 होतोय ना 1%. 8 चौक 32. 1,60,000 चे 2%. 1% किती रे? 1600. 1% किती? 1600 च्या डबल 3200. म्हणजे याचं बी होत आहे. 3 नंबर 40,000 चे 10% ते 4,000 होत आहे. उत्तर तर सापडलं आपल्याला. झालं उत्तर 40,000 रुपये व 10% हे असेल. त्याचं 3200 येत नाही ना. आणि 4 नंबर ऑप्शन मी पाहिजे घेऊ. 40,000 चे 8%. 4 8 32. चला पुढे. एका रकमेची 4 वर्षाची रास 1,312 रुपये. एका रकमेची 4 वर्षाची रास 1,312 रुपये. 1312 1,312 रुपये व 6 वर्षाची रास 1,568 रुपये आहे. व 6 वर्षाची रास 1,568 रुपये आहे. तर व्याजाचा दर काढा. पहिले आपण पाहू किती लोकांचं उत्तर बरोबर येतंय आणि मग मी एक्सप्लेन करीन. हे आपला आजचा शेवटचा गणित आहे.